जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. दिव्य मराठी प्रतिनिधी नाशिक यांच्या माध्यमातून एक पेशा भरतीच्या बाबतीत आणि नॉन पेशा भरतीच्या बाबतीत जी तलाठी भरती वेटिंग लिस्ट अजून बाकी आहेत किंवा त्याची जी काही अडचण आलेली आहे त्याच्या बाबतीतला एक कात्रण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर त्याची एकंदरीत त्या बातमीची वस्तुस्थिती आणि पेशा भरतीच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते एकंदरीत आपण या ठिकाणी माहिती घेऊ. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शासनाने राज्यभर 433 पदांची मेगा भरतीची प्रक्रिया राबवली. यात नाशिकच्या वाट्याला 274 जागा आल्या होत्या. त्यापैकी 206 जागांवर उमेदवार प्राप्त झाले. त्यातील अनेकांनी नोकरी सोडून दिली. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती झाली. पण तरीही ते जे प्रमाण ठरवलेलं आहे एका जागेसाठी 3 म्हणजेच जे काही वेटिंग लिस्ट लावण्याचं प्रमाण आहे ते एकास 3. आता प्रतीक्षा यादीही संपली आणि जिल्ह्यात 48 जागा रिक्तच राहिल्या असून त्यासाठी प्रतीक्षा यादीच्या बाहेरील उमेदवारांची निवड करावी का याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे. आता यामध्ये हे जे प्रकरण आहे की नाशिकमध्ये जी तलाठी भरती 274 जागांची सुरू होती. 274 जागांची भरती प्रक्रिया सुरू असताना 206 उमेदवार त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर जी प्रतीक्षा यादी त्यांनी जोडली होती त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवार एकास 3 याप्रमाणे त्यांनी घेऊन त्या ठिकाणी त्यांची प्रक्रिया पूर्ण केली. तरीही पेशा पेशा क्षेत्रातील जवळ-जवळ 29 जागा आणि नॉन पेशा क्षेत्रातील 19 अशा एकूण 48 जागा ह्या रिक्त आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी नाशिक यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे. आता याच बातमीमध्ये एक महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. तो अनुसूचित क्षेत्रातील पेशा भरतीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी आहे. कारण 5-6 दिवस झाले. या 5-6 दिवसामध्ये बरेचशे उमेदवारांचं म्हणणं मला आले, त्यांचे फोन आलेत, मेसेज आले, की सर पेशा भरतीच्या बाबतीमध्ये मंत्रालय स्तरावरती काही हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये जी काही पेशा क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे, की पेशा क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे कायम स्वरूपाची नोकरी मिळू शकत नाही. जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही किंवा शासनाने जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे कोर्टामध्ये, कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या आम्हाला द्यायच्या आहेत. जोपर्यंत कोर्ट त्याला ग्रीन सिग्नल देत नाही, तोपर्यंत यामध्ये नियुक्ती पर्मनंट मिळणं हे थोडंसं कठीण झालेलं आहे. पण यामध्ये बघा, हा जो पॅराग्राफ आहे, तो पॅराग्राफ जर आपण वाचला, तर त्यामध्ये स्पष्टता येते. किंबहुना जे मला उमेदवार फोन करतात, त्यांचं असं म्हणणं आहे, की "सर, आम्हाला ज्या पेशा क्षेत्रामध्ये दिलेल्या नियुक्त्या आहेत, त्या मानधन स्वरूपावरती दिलेल्या आहेत आणि आता आम्हाला असं माहिती पडतंय, की तुमची ही जी काही भरती आहे, ती कंत्राटी स्वरूपाची आहे आणि तुम्हाला 11 महिन्याचं त्या ठिकाणी आम्ही 11 करार तत्वावरती त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही घेतलेलं आहे." आता यामध्ये जे काही छापून आलेलं आहे, त्याचा जर आपण नीट अभ्यास केला, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की पेशा क्षेत्रातील जागासंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे या जागांवर जे उमेदवार भरले आहेत, त्यांना केवळ 11 महिन्यांचेच नियुक्ती आदेश देण्यात आले. नाशिकमध्ये 62 उमेदवार असे देण्यात आले असून त्यांची जी मुदत आहे ती सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. त्यानंतर मुदतवाढ होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांच्यावरही ऑक्टोबरनंतर बेरोजगार होण्याची टांगती तलवार कायम आहे. बातमी छापल्यानंतर पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे आणि यामध्ये तीव्र भावना त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतात. आता यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, की पेशा क्षेत्रामधल्या ज्या जागा आहेत, त्या दावा सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामुळे त्या जागांवरती कायम उमेदवार देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी 11 महिन्याचीच नियुक्ती आदेश दिलेले आहेत नाशिकच्या तलाठी उमेदवारांना आणि त्यांना दिल्यानंतर त्या 11 महिन्याची मुदत ही सप्टेंबर 2025 मध्ये संपते आणि त्यानंतर मुदतवाढ मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ऑक्टोबरनंतर म्हणजे सप्टेंबर त्यांचा 11 महिन्याचा कालावधी संपला, की त्यानंतर त्यांना सुद्धा त्यांच्यावरती टांगती तलवार कायम आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. आता या बातमीमध्ये त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, की हवी बाह्य उमेदवार घेण्याची परवानगी. यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे, की एकास 3 या प्रमाणामध्ये त्यांनी जे उमेदवार घेतले होते, ते घेऊन आता त्या ठिकाणी रिक्त जागा राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी परवानगी मागितलेली आहे, की नियमित कामासोबतच तलाठ्यांना जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची कामे प्रत्यक्ष करावी लागतात. ऑनलाईनसह विविध कामांचे प्रचंड ताण निर्माण झालेला आहे.
आणि त्यामुळे आम्हाला ही परवानगी द्यावी अशी मागणी 48 जागांची या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने शासनाला केलेली आहे. आता या ठिकाणी हा पॅरा बघा, की 274 जागांची त्या ठिकाणी नाशिक नाशिक जिल्हाधिकारींच्या मार्फत भरती सुरू होती. त्यामध्ये जो पेसाचा राखीव क्षेत्र आहे, त्यामध्ये 101 पैकी 62 जणांनी जॉइन केलं आहे. 39 रिक्तच राहिल्यात. त्यात 15% उमेदवारांना आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नॉन पेशामध्ये 173 जागांची भरती सुरू होती. पैकी 144 उमेदवार रुजू झालेत. 29 जागा रिक्त आहेत. आता नॉन पेशातील प्रतीक्षेतील 8 उमेदवारांना रुजू होण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे, की नॉन पेशा क्षेत्रातली भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीत कायमस्वरूपी सुरू आहे. परंतु पेशा भरती जी आहे शेड्यूल एरियामध्ये, अनुसूचित राखीव क्षेत्रामध्ये ती सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे परमनंटची ज्या काही नियुक्त्या आहेत त्या पेंडिंग आहेत. शासनाने दिलेल्या नियुक्त्या ह्या तात्पुरत्या मानधनावर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे या बातमीमध्ये तलाठी भरती वेटिंग लिस्ट संपली. 48 जागा भरण्याचे आव्हान आहे. शासनाने त्या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितलेली आहे. पेसात 29 जागा रिक्त. शासनाच्या नियमानुसार एका जागेसाठी एकास 3 या प्रमाणात प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. आता ही यादी संपूर्ण ही 48 जागा रिक्तच आहेत. त्यात नॉन पेशातल्या 29 आणि नॉन पेशातील 19 आणि पेशातील 29 जागांचा त्या ठिकाणी समावेश आहे. आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे काय मागण्या केल्यात त्या बघूया. पहिली मागणी, भूकंपग्रस्त एकही उमेदवार नाही, त्याऐवजी प्रकल्पग्रस्त भरण्यास परवानगी द्यावी. पेशा क्षेत्रातील जे माजी सैनिकांच्या जागा आहेत त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत, त्याचऐवजी सर्वसाधारण उमेदवार पेशातले देण्यासाठी परवानगी द्यावी. आणि तिसरी मागणी आहे, प्रतीक्षा यादीतील उमेदवार संपलेत, यादीतील पुढील उमेदवार भरण्यास त्या ठिकाणी काय करा, आम्हाला परवानगी द्या. अशा पद्धतीने हे दिव्य मराठी या न्यूजपेपरने ही बातमी लावलेली आहे. या बातमीचा फक्त या ठिकाणी हा आपण मतितार्थ घेऊया, की 48 जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहेत, वेटिंग लिस्ट संपलेली आहे. त्यामुळे आम्हाला इतर जे उमेदवार आहेत, बाह्य उमेदवार, त्यांना घेण्याची परवानगी द्यावी, असं जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे, की पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांनी मला जो प्रश्न विचारला होता, तर की आमची जी नियुक्ती आहे ती कंत्राटी मानधनावरची आहे की कायमस्वरूपी आहे. तर त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्यानुसार आपल्याला खूप जिल्हा प्रशासनाने बातमीमध्ये जे काही माहिती दिलेली आहे, न्यूजपेपरमध्ये छापलेली आहे, त्यामध्ये 11 महिन्याचीच नियुक्ती नाशिकच्या तलाठी यांना दिलेली आहे आणि त्यांची मुदत 2025 म्हणजे सप्टेंबर 25ला संपते. त्यानंतर ऑक्टोबरनंतर त्याही बेरोजगारांना काम मिळेल की नाही अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यामुळे की आम्हाला ज्या नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्या कंत्राटी मानधनावरच्या आहेत, कायमस्वरूपी आहेत की कशा आहेत. आता या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभागाचं हे पत्र आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांनी पेशा क्षेत्रातील टेट 2022 परीक्षा दिलेले जे उमेदवार आहेत त्यांची या ठिकाणी काय केलेली आहे, यादी प्रकाशित केलेली आहे. आणि ती यादी प्रकाशित केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 18/3/2025ला बोलावलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवून त्या ठिकाणी ज्या उर्वरित जागा आहेत त्या उर्वरित जागांवरती त्यांना नियुक्ती मिळेल अशा पद्धतीचं या ठिकाणी डॉक्टर किरण कुंवर जे शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकचे जिल्हा परिषद धुळेचे त्यांनी हे टाकलेलं आहे. आता यामध्ये मी जे काही हायलाईट केलेलं आहे त्या ठिकाणी बघा, की अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित संवर्गातील पदांकरता पात्र यादीतील उमेदवारांमधून पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावरती भरण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 2 आपल्याला माहिती आहे की सामान्य प्रशासन विभागाने त्या ठिकाणी 5/10/2024ला एक शासन निर्णय काढला आणि तो शासन निर्णय काढल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी जोपर्यंत नियुक्ती मिळत नाही त्या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्ती देण्याचा त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला. आता या पत्राचा धुळे शालेय शिक्षण विभागाने अर्थ लावलेला आहे. तो यामध्ये त्यांनी दिलेला आहे, की अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्याचं त्यांनी त्या ठिकाणी उल्लेखित केलेलं आहे. आणि त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी या दोघांचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला जी नियुक्ती मिळालेली आहे ती नियुक्ती कशा पद्धतीने आहे याची थोडक्यात माहिती मिळते. मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, की ही नियुक्ती कायमस्वरूपी आहे की कंत्राटी किंवा मानधन कोणत्या पद्धतीची आहे त्या संदर्भामध्ये मी सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालय या ठिकाणी मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे.
जशी मला माहिती प्राप्त होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला ती माहिती देण्याचा ठिकाणी 100% प्रयत्न करेन. परंतु या ठिकाणी पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांनी या ठिकाणी जे मानधन तत्त्वावरती नियुक्त्या मिळालेल्या आहेत, त्यांनी या ठिकाणी लगेच घाबरून जायचं कारण नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती बघून त्या ठिकाणी आपल्याला पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घेऊन पुढची जो लढा आहे, जी वाटचाल आहे ती करायची आहे. तर एकंदरीत ही माहिती तुमच्यापर्यंत द्यावी असं मला वाटत होतं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणाला काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी मला संपर्क करा. थांबतो. जोहार. Audio Jungle.